नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी शिवानी आणि स्वागत आहे तुमचं शिवानी व्लॉगच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे श्री विठलाई देवीची यात्रा आणि दर्शनासाठी आम्ही चाललोय दुर्गा मानवडला. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतं राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य आणि राधानगरीची निसर्ग संपन्नता. आणि याच तालुक्यात राधानगरीच्या वायव्य दिशेस डोंगरावर वसलंय श्री विठलाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेलं दुर्ग मानवाड. दुर्ग मानवाड राधानगरीपासून 8 किलोमीटर, कोल्हापूर पासून 50 किलोमीटर तर माझ्या गावापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. ही आहे अवघा कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम करणारी भोगावती नदी. राधानगरी धरणातून उगम पावून ही पुढे पंचगंगा नदीस जाऊन मिळते. हे आहे कसबा तारळे, राधानगरी तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठ असलेलं गाव. या गावची ग्रामदेवता सुद्धा श्री विठलाई देवी आहे. तारळे गावातून पुढे आल्यावर हा छोटासा घाट लागतो. या घाटातून तारळे परिसराचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. हे आहे श्री गजानन महाराज मंदिर. परत जाताना आपण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत आणि हे मंदिर आतून कसं आहे हे सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर झाडे पाहायला मिळतात. या निसर्ग संपत्तीचं जतन करण्याची जबाबदारी आपली आहे हे आपण विसरून चालणार नाही. पहाटेच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्य मावळला की या भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात गवे पाहायला मिळतात. आता आपण पोचलोय दुर्ग मानवड मध्ये. यात्रा असल्यामुळे आपल्याला गाडी पुढे नेता येत नाही. शाळेच्या आवारात 2 व्हीलर पार्किंगची सोय करण्यात आली होती. चला आता मंदिराकडे जाऊया. रस्त्याच्या डाव्या बाजूला शेतांमध्ये 4 व्हीलर पार्किंगची सोय करण्यात आली होती. हा आहे तळगाव फाटा, राधानगरी तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणखी एक गाव. श्री विठलाई देवी यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटकातील असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. यात्रेत गर्दी दिसत होती.
मंदिराकडे जाताना खेळण्याचे दुकान दिसले. येथे अनेक प्राणी दोरीला लोंबकळत कसरत करत होते. हा भला मोठा पोपट तर मला तुझ्या घरी घेऊन चल म्हणत होता. एक आजी काजू विकायला बसली होती. यात्रेत कोंबडा कोंबडी पण विकायला ठेवले होते. यात्रेसाठी कोल्हापूर व राधानगरी आगारातून दिवसभर मोठ्या प्रमाणात बसेस सोडल्या जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारची दुकाने भरली होती. लहान मुलांची तर खेळण्याची खूप दुकाने होती. हे ढीग प्रकारचे कलरफुल कप बघून भर उन्हात चहा प्यायची इच्छा झाली. खाद्यपदार्थांचे तर खूप स्टॉल्स होते. हे पाहून काय खाऊ आणि काय नको असं झालं. शेवटी गोंधळ इतका वाढला की म्हटलं राहू दे तिकडं. दुर्बिणीतून सगळी यात्रा झूम करून पाहूया म्हटलं, पण कॅमेरामन आडवा आल्यामुळे तो बेत फसला. मंदिर जवळ येईल तसं खूप गर्दी दिसत होती. यात्रा फिरत फिरत मी मंदिराजवळ पोहोचली. हे आहे श्री विठलाई देवीचं मंदिर. या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा कळस हा 51 फूट उंचीचा आहे. मंदिरात देवीची 2 ते 2.5 फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती असून देवीने खडग, डमरू, त्रिशूळ व पानपत्र धारण केले आहे. सध्या देवीची पितळी मुखवट्यावर आकर्षक पूजा बांधली जाते. गाभाऱ्यातील देवीचं रूप पाहिलं की मन खूप प्रसन्न होतं. ही देवी खूप जागृत असून नवसाला पावणारी आहे. अशी आख्यायिका आहे की पुरातन काळी दुर्ग, मानवड व तारळे परिसरामध्ये तारकासूर आणि व्याघ्रासूर नावाचे 2 राक्षस होते. हे 2 राक्षस या परिसरातील लोकांना वेगवेगळ्या मार्गांनी त्रास देत. त्यामुळे या परिसरातील लोक भयभीत होऊन जीव मुठीत धरून राहत असत. कालांतराने हे लोक एकत्र आले आणि त्यांनी भगवंताचा धावा सुरू केला. यज्ञ, भजन व कीर्तन सुरू केले. त्यानंतर पश्चिमेला काही अंतरावर वाघाच्या डरकाळ्यांचा आवाज आला. तो आवाज कमी होत गेल्यावर सर्वत्र किरणं पसरली आणि कैलासनाथा, तुझ्या भक्तांचे रक्षण केले आहे असा आवाज त्यातून आला. भक्तांच्या कल्याणासाठी येथेच कायमस्वरूपी राहा अशी ईश्वराने विनंती केली. त्यानंतर ती किरणे बैरी डोंगराच्या पायथ्याशी गुप्त झाली. हेच देवीचं मूळ स्थान. ईश्वराने तेजस्वी किरणांकडे उठाबाई अशी हाक दिली. तीच ही विठलाई, भक्तांचं रक्षण करणारी आई विठलाई. यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, देवांच्या पितळी मूर्त्या, ताक सुद्धा होते.
यात्रेला आलेली माणसे बसची वाट पाहत थांबली होती. एके ठिकाणी यात्रेकरूंसाठी मोफत प्रसादाचे वाटप केले जात होते. इथून राधानगरी परिसराचे खूप छान दृश्य दिसते. आता आपण चाललोय श्री गजानन महाराज मंदिरामध्ये. मंदिरासमोर आणि बाजूला प्रशस्त मंडप आहे. इथे इतकी शांतता आहे की सगळा थकवा निघून जातो. चला आपण आत जाऊन दर्शन घेऊया. गाभाऱ्यामध्ये श्री गजानन महाराजांची खूप देखणी मूर्ती आहे. मंदिरामध्ये श्री गजानन विजय ग्रंथातील सर्व अध्याय चित्राद्वारे दाखवले आहेत. हे पाहून श्री गजानन महाराजांचे महात्म्य आपल्याला समजून येते. श्री गजानन महाराजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी अवतार घेऊन कशा प्रकारे कार्य केले याचा जणू सजीव देखावाच येथे उभारण्यात आला आहे. ही चित्रे पाहताना हे सर्व काही आपल्या समोरच घडत आहे याचा प्रत्यय येतो. तुम्ही जर दुर्ग मानवडला येत असाल तर एकदा नक्की श्री गजानन महाराज मंदिरात येऊन दर्शन घ्या. तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल. मंदिर उंच टेकडीवर असल्यामुळे येथून खालच्या परिसराचा खूप छान नजारा पाहायला मिळतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू.